हाय फ्रेंड्स, मी कविताच किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या। त्याच्यासाठी मी मोठा भोपळा कापून घेतलाय, बारीक पीस करून घेतले त्याचे। आता हा आपण किसून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे मी भोपळा किसून घेतलाय। आता आपण हा शिजवून घेऊयात। त्यासाठी मी थोडंसं तूप टाकते। तूप आपलं गरम झालंय, आता भोपळा टाकून घेऊया आपण। भोपळा टाकून घेतला। आता आपण साखर घेऊया, थोडंसं जायफळ पावडर, वेलची पावडर, सुंठ पावडर। आता आपल्याला फक्त साखर वितळत तोपर्यंत 2 मिनिटं हलवून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचा। हे बघा, साखर आपली वितळली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। साखरेऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता। आता हे आपल्याला मिश्रण थंड करून घ्यायचंय। हे बघा, भोपळा आपला थंड झालाय। आता आपण गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचंय। गव्हाचं पीठ मिक्स करून घेऊयात। याच्यामध्ये बसल तेवढंच पीठ मिक्स करायचंय आणि घट्टाचा गोळा बनवून घ्यायचाय। पाणी बिलकुल नाही टाकायचंय। हे बघा, अशा प्रकारे मी गोळा मळून घेतलाय। याच्यामध्ये ही 1.5 वाटी पीठ बसलेलं आहे। आता आपण लाटून घेऊया। पहिले तेल तापायला ठेवते। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचंय। हे बघा, इतकी जाड लाटून घ्यायची आहे। जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही करायची। तांब्याच्या साईजने मी कापून घेणार आहे। तेल तापलं, मी तेलात सोडून घेते। हे बघा, अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात। हे बघा मैत्रिणींनो, आपल्या पुऱ्या तयार आहेत। खूप छान होतात, नक्की करून बघा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।